मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगा ब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। या दोन्ही मेगा ब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल्स रद्द केल्या जाणार आहेत। तर या 3 दिवसात एकूण 72 लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द असतील, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत। मुंबईत बेस्ट तर ठाण्यात टीएमटी जादा गाड्या सोडणार आहे। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट देण्यासाठी ठाणे स्टेशनवरून आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, रात्री हा ब्लॉक सुरू होते, कशी तयारी सुरू झालेली आहे, कशा प्रकारे प्रशासन सज्ज आहे, काय अपडेट्स आहेत? अश्विन, नक्कीच ठाण्याच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चं हे रुंदीकरणाचं काम आता मध्य रेल्वेने हाती घेतलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तर आपण पाहू शकता या पद्धतीने तयारी ही मध्य रेल्वेकडनं करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर मार्किंग्स हे देखील करण्यात आलेले आहेत रुंदीकरणासंदर्भातले। तर पुढे आपण पाहिलं तर जेसीबी आणि त्यासाठी या रुंदीकरणासाठी लागणारं जे डेब्रिज आहे ते देखील या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे हा संपूर्ण प्लॅटफॉर्म बंद राहणार असल्या कारणाने या ठिकाणी बांबू उभे करून या ठिकाणी प्रवाशांना रहदारी करता हे बंद करण्यात आलेले आहेत। एकूण 956 लोकल या एकूण कामादरम्यान बंद राहणार आहे। 63 तासांचा हा पूर्ण मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचे हाल होऊ नयेत या ठिकाणी बीएसटी बस त्याचबरोबर एसटी च्या बसच्या जादा गाड्या या सोडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे हा जो फलाट आहे 5 आणि 6 हा पूर्णपणे कव्हर करून या ठिकाणी हे संपूर्ण काम चालणार आहे। 63 तास हा मोठा मेगा ब्लॉक हा ठाणेकडनं घेण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर सीएसटी या ठिकाणी देखील हा मेगा ब्लॉक 36 तासांचा असणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्युत रोषणाई ही देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, जेणेकरून अंधारात हे काम दिवस रात्र चालणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनं याची पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। तर नागरिकांचे गैरसोय होऊ नये या अनुषंगाने देखील शासनाला त्यांनी पत्र देऊन जादा बसेस सोडण्याची विनंती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने शासनाकडनं आता बीएसटी बस आणि एसटी या देखील जादा सोडण्यात येणार आहेत। आज रात्री मध्यरात्री 12 पासून हे संपूर्ण काम सुरू होणार आहे। त्यामुळे संपूर्ण तयारी ही ठाणे स्टेशनवरती करण्यात आलेली आहे। युद्ध पातळीवरती हा संपूर्ण फलाटाचं जे काम आहे रुंदीकरणाचं ते आज केलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। फलाट क्रमांक 6च्या दिशेने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वाढवण्यासाठी योग्य ती जागा नाही आहे, मात्र फलाट क्रमांक 5च्या इथे जो स्पेस आहे या स्पेसमध्येच रुंदीकरण हे केलं जाणार असल्याचं देखील रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी मार्किंग्स करून ठेवण्यात आलेली आहे। रेल्वे रूळ पासून काही अंतरावर ही संपूर्ण मार्किंग्स आहेत, जेसीबी आहे, त्याचबरोबर डेब्रिज जे आहे याचा उपयोग करून ह्या फलाटाची रुंदीकरण करणार असल्याची माहिती ही रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। अश्विन, सूरज, पर्यायी व्यवस्था म्हणून जसं तू सांगितलंस बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, हे वेळापत्रक बसेसचं कसं असेल, कुठून या बसेस सुटणार याबद्दल काही तपशील कळलाय का? नक्कीच बीएसटी बसेसचा मुंबईतला जो तपशील आहे तो प्रामुख्याने समोर आलेला आहे। 55 जादा बसेस या सोडण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जे छोटी स्थानक आहेत त्यांना जोडण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। बीएसटी कडनं जर आपण पाहिलं तर 1 जून ते 2 जून या दरम्यान सीएसएमटी ते दादर या 4 बसेस जादा सोडण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये 40 फेऱ्या या करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर कुलाबा आगार ते भायखळा स्थानक अशा 4 बसेस आहेत आणि 80 फेऱ्या त्या करणार आहेत। तर कुलाबा आगार एसी बसेस या वडाळा स्थानकापर्यंत 4 बसेस या 72 फेऱ्या करणार आहेत। तर 31 मे ते 2 जून या दरम्यान देखील जवळपास अशा 55 बसेस आहेत ज्या फेऱ्या मारणार आहेत, ज्या जवळपास 256 फेऱ्या या होणार आहेत। त्यामुळे जादा बसेसचा देखील मोठा उपयोग केला जाणार आहे। तर त्याचबरोबर एसटी महामंडळाकडनं देखील काही बसेस या सोडण्यात आलेल्या आहेत, ज्या 31 मे ते 2 जून दरम्यानच्या ज्या बसेस आहेत या संपूर्ण मुंबईत फिरणार असल्याची माहिती ही बीएसटी प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे। मात्र एसटी कडनं अद्याप कुठेही वेळापत्रक नाही आलेलं आहे, मात्र जादा गाड्या सोडण्याचं त्यांच्याकडनं देखील आश्वस्त करण्यात आलेलं आहे। अश्विन, सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा सगळ्या नागरिकांनी येणाऱ्या 3 दिवसामधलं हे सगळं वेळापत्रक लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।